सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वप्रथम मी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. शेंदुर्णी नगरपंचायत तर्फे आयोजित शिवसृष्टी व महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज आपण या ठिकाणी पार पडला आहे. हा लोकार्पण सोहळा या महाराष्ट्र राज्याचे संकटमोचक मंत्री माननीय नामदार गिरीजी महाजन साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडला. तसेच मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय गोगे साहेब, मंचावर उपस्थित इतर सर्व मान्यवर यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची जी वाट आहे ती शेंदुर्णीकर अनेक वर्षापासून पाहत होते. हे स्वप्न ते अनेक वर्षापासून पाहत होते. पण आपण स्वप्न बघत होतो अश्वारूढ पुतळ्याचं. माननीय मंत्री महोदयांनी स्वप्न पूर्ण केलं ते संपूर्ण स्मारकाचं. त्यासाठी मंत्री महोदयांचे आम्ही नगरपंचायत तर्फे खूप खूप आभार मानतो. या पवित्र कार्याची खरी सुरुवात झाली ती 13 सप्टेंबर 2024 रोजी. 13 सप्टेंबर रोजी फ्रूट सेल सोसायटीचे चेअरमन माननीय दादासाहेब संजयरावजी गरुड साहेबांनी ही जी जागा आपण बघतोय ती जागा नगरपंचायतीला बक्षीसपत्र करून दिली आणि त्या क्षणापासून या सर्व कार्याला सुरुवात झाली. ज्या क्षणी ही जागा नगरपालिकेच्या नावावर झाली लागलीच मंत्री महोदयांनी पर्यटन विभागामार्फत या ठिकाणी 2 कोटी रुपये या निधी या ठिकाणी मंजूर केला आणि ह्या कामाला लगेच त्याची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि कामाला सुरुवात झाली. आज 14 मार्च 2026 ही तारीख जी आहे ही शेंदुर्णी शहराच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने नोंदवली जाईल आणि हा शेंदुर्णी शहराच्या शिरपेचामध्ये एक मानाचा तुरा रोवला गेलेला आहे. मी उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि माझ्या समोर उपस्थित सर्व शिवप्रेमींचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करतो. आज या छत्रपती शिवरायांच्या शिवसृष्टी तथा पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण समारंभाला उपस्थित या महाराष्ट्र राज्याचे संकटमोचक आमचे सगळ्यांचे नेते आदरणीय गिरीश भाऊ, कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय जिल्हाध्यक्ष चंदू भाऊ, जिल्ह्याचे आपले कर्तव्यदक्ष रद्द झाल्यामुळे थोडासा असंतोष लोकांमध्ये होता. मी माफी मागितली आणि आज सुद्धा या मंचावरून नगराध्यक्ष म्हणून आपली जाहीर माफी मागतोय. मी जाहीर माफी मागतोय की चुकलंच होतं आमचं, परंतु उशिरा का होईना लेट पण थेट आपण या ठिकाणी हा कार्यक्रम केलाय. आपल्या सगळ्यांच्या जीवनातला अत्यंत सुवर्ण क्षण या ठिकाणी आलाय मित्रांनो. आपल्या सगळ्या 40 वर्षापासून आपण प्रतीक्षा करत होतो. प्रचंड प्रमाणात आपल्याला निधी द्यायला भाऊ तयार होते, दिला, परंतु जागेचा अभाव असल्यामुळे आपण ते करू शकलो नाही. आम्ही दादांना भाऊनी विनंती केली, रात्री आले, एकदा मार्केटची जागा पाहिली, एकदा ही जागा पाहिली आणि त्या भाऊनं ही जागा आवडली. दादांना सांगितलं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बक्षीस पत्र या ठिकाणी करून दिलेलं. त्याच्यामुळे ही शिवसृष्टी या ठिकाणी मित्रांनो आपली उभी राहू शकले. तशीच भीमसृष्टी सुद्धा भाऊ गावामध्ये होते. चंदू भाऊ चांगल्या प्रकारचा निधी भाऊनी आम्हाला त्या ठिकाणी दिलाय आणि मग येणाऱ्या काळामध्ये आपल्याला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकार्पण करायचं, पुतळ्याचा उत्सव या ठिकाणी आपल्याला साजरी करायचा आहे. माझ्या शेंदुर्णी शहरातील सर्व मान्यवरांचे मी हार्दिक स्वागतच केले आहे. आजचा दिवस शेंदुर्णी शहराच्या इतिहासातील एक अत्यंत अभिमानाचा आणि सुवर्णाक्षराने लिहिला जाणारा दिवस आहे. अनेक वर्षापासून आपल्या सर्वांची एक मनापासून इच्छा होती की आपल्या शहराला छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभे राहावे आणि ते या सगळ्या नेत्यांमध्ये पुढे आज या ठिकाणी पूर्ण झालेले. मित्रांनो, या ठिकाणी आपण सगळ्यांनी फार प्रतीक्षा केली, परंतु जळगाव जिल्ह्यामध्ये माननीय कलेक्टर साहेबांना विनंती माझी की जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्यात सुंदर कोणता पुतळा झाला असेल, भाऊची माफी मागून बरं, जामनेरलाही झालाय, शेंदुर्णीला झालाय कधी सांगा. आणि त्याचा श्रेय भाऊलाच आहे. इतका मोठा निधी तुम्ही दिला मला, त्याच्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी होऊ शकला.
आज उभे होत असलेले स्मारक केवळ पुतळा नाही, हे आपल्या सगळ्यांच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे. हे आपल्या इतिहासाची आठवण आहे आणि हे येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देणारे एक दीपस्तंभ आहे. येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवरायांच्या विचारावर आपण चाललं, हे खऱ्या अर्थाने या ठिकाणी स्मारक उभा केल्यासारखं होईल. मी सगळ्यांना विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बाबासाहेबांच्या पुतळ्याचंही सुद्धा या ठिकाणी अनावरण करायचं आहे. त्यासाठी सध्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहा. भाऊ, आज काही निधी मागण्याचा दिवस नाही, तुम्ही देतात मोठ्या प्रमाणात. आता 3-4 महिने झाले आम्हाला नगराध्यक्ष होऊन, अजून आम्हाला पाहिजे तसा निधी मिळाला नाही. एक 5-25 कोटी रुपये निधी द्या. बोला रे भाऊ नगरसेवक सगळे. इथे आम्हाला चांगल्या प्रकारच्या कमानी उभ्या करायच्या आहेत 3 ठिकाणी, स्टेशनकडे, इथे आणि वाडी दरवाजाला. भाऊ, आमच्या गावाच्या विषयांतरी झालं तरी तुम्हाला बोललं पाहिजे. आमच्या बस स्टँडचा प्रश्न या ठिकाणी सोडवून द्या. चांगल्या प्रकारची जागा उपलब्ध या ठिकाणी होते. आमच्या गावामध्ये प्रदीप शेतलोडा आले ती सगळी मंडळी. ऍडिशनल तहसील कार्यालय मंजूर झालं. आपल्याला तहसील कार्यालय सुद्धा या गावामध्ये पाहिजे. चांगल्या प्रकारचं पोलीस स्टेशन आपल्याला पाहिजे या ठिकाणी आणि सगळ्या प्रकारची सोयीयुक्त अशा प्रकारचं सुरक्षित, सुंदर आणि स्वच्छ शहर येणाऱ्या काळामध्ये आपण करूया. या शिवसृष्टीच्या उद्घाटन प्रसंगी ज्या कार्यक्रमाची आपण शातकाप्रमाणे वाट बघत होतो, तो सुवर्ण क्षण आज तुमच्या आमच्या साक्षीने आणि आपल्या सगळ्यांचे आवडते नेते, महाराष्ट्र राज्याचे संकटमोचक, जलपुरुष, आपत्ती व्यवस्थापन मंत्री माननीय नामदार गिरीजी भाऊ महाजन यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होतंय. हा योग शेंदुर्णी नगरवासियांच्या 40-50 वर्षाचं स्वप्न पूर्णणारा योग आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूर्व विभागाचे आपले आदरणीय चंदू अण्णा, आदरणीय आपल्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आदरणीय घुगे साहेब, आदरणीय ज्यांना नुकताच नाशिकला पुरस्कार मिळाला असे आपले जितू भाऊ, आदरणीय जे जवानराव साहेब, आदरणीय आपल्या नगरीचे नगराध्यक्ष प्रथम नागरिक गोविंदभाई अग्रवाल, आदरणीय उपनगराध्यक्ष शरद भाऊ बारी. गोविंद शेट्टी जाहीर माफी मागितली, अनेक वेळा मागितली या 2-4 दिवसात. तांत्रिक कारणामुळे हा कार्यक्रम लेट झाला, लेट पण थेट. आणि भाऊनी इतका वेळ आपल्याला दिलाच नसता. अधिवेशन सुरू होतं, भाऊ म्हटले मी आलो होतो फक्त एक अर्ध्या तासासाठी, पण भाऊंनी आज हे शिवभक्त, शिवप्रेमी आणि या शेंदुर्णीतला उत्साह पाहून भाऊंनी सुद्धा आपला वेळ वाढवून घेतला. वाढवणार ना, नाही तर मला म्हटले अर्धा पाऊण तास थांबेल मी. भाऊंनी सरळ हाताने तन मन धन ओतून आपल्या गावासाठी जो निधी आजपर्यंत दिला आणि या शिवसृष्टीसाठी दिला, खरोखर मनापासून दिलं की असं होतं. आम्हाला विनंती केली जागा द्या, संचालक मंडळाने एका मिनिटात होकार दिला. नगरपंचायतीला आम्ही बक्षीसपत्र करून दिलं आणि या कामाला सुरुवात झाली. खरोखर या शिवसृष्टी निर्माण करणारे जे शेगावचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, आर्किटेक्ट आहेत पोहेकर आणि त्र्यंबकेश्वरचे आपले मूर्तिकार, यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि एकदा नामदार गिरीश भाऊंसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. काही दिवसातच आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण गिरीश भाऊंच्याच हातून करणार आहोत. दोघं पुतळ्यांना भरभरून निधी देणारे गिरीश भाऊ तुम्ही विष्णूचा अवतार आहे. एक हात असा आहे गोविंद शेठ आणि एक हात असा आहे. मंगने वाले मंगा करो हा माईचा छोड देते. भाऊचं काय सांगावं तुम्हाला. काय अजून बऱ्याच आपल्याला गोष्टी घ्यायच्या आहेत आणि भाऊ देतील. भाऊ कोणत्याच गोष्टीला आपल्याला नाही म्हणत नाही. जामनेरपेक्षा जास्त निधी आपल्याला दिला. तिथे नगर परिषद, इथे नगरपंचायत आहे. नगर परिषदेमध्ये लवकर रूपांतर होणार आहे. अप्पर तहसील कचेरी आपल्याला दिली. जे मागितलं ते भाऊने दिलं. दिला की नाही दिला? प्रत्येक गावागावात दिला की नाही?
आणि अशा या भाऊंसाठी आपण आणखी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार निधी आपल्या गावात येईल.